नमस्कार, मी शिवकुमार. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कसे आहात? अगदी मजेत ना? हो, असणारच. उन्हाळ्याच्या सुट्ट्या ज्या लागलेल्या आहेत त्यात एका बाजूला प्रचंड उकाडा आहे आणि दुसऱ्या बाजूला पाऊसही पडतो. त्यामुळे ऊन पावसाचा खेळ सुरू आहे आणि त्याचा आपण मनमुराद आनंद घेत या सुट्ट्यांचा काळ आपण घालवत आहोत. या सुट्ट्यांपूर्वी आपले सगळ्यांचे या सुट्ट्यामध्ये काय करायचे सगळे प्लॅन ठरलेले असणार. कारण दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या ह्या आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या असतात. कारण या दोन्ही सुट्ट्यामध्ये आपल्याला खूप दिवस सुट्ट्या एकत्रितरित्या भेटतात. त्यामुळे ह्या सुट्ट्यांचं सगळ्याचं नियोजन असतं की या सुट्ट्यात काय काय करायचं, काय नाही, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात आणि त्यानुसार आपण करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की पहिलं जर काही आठवत असेल तर ते म्हणजे आपल्या मामाचं गाव. जेव्हा केव्हा आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या तेव्हा आपण त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मामाच्या गावाकडे जायचो. मस्त मनमुक्त मनमुराद आपण त्या सुट्ट्यांचा आनंद घ्यायचो. खूप साऱ्या गोष्टी या उन्हाळ्याच्या काळामध्ये आपण शिकायचो, खेळ खेळायचो, आंबे खायचो, शेताकडे जायचो. खूप साऱ्या गोष्टी ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण करायचो. ही सुट्टी कधी संपूच नाही असं आपल्याला वाटायचं. अशा पद्धतीची ही खरं तर उन्हाळ्याची सुट्टी आहे. आता थोडा काळ बदललेला आहे. त्या सुट्ट्याच्या काळामध्ये आपण मामाच्या गावाकडे जायचं असं काही पहिली प्रायोरिटी असेल असं आता थोडेफार बदल झालेले आहे. कारण मामाचं गाव एरवी आपल्यासाठी आता दूर राहिलेलं नाहीये. अधूनमधून आपण त्याच्याकडे जात येत असतोच. त्याच्यामुळं आता थोडं बदल झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सुद्धा या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे प्लॅन आधीच ठरलेले असतील आणि त्यावर तुम्ही काम सुद्धा करत असाल. नुकतंच ज्या मुलांनी 10वीची आणि 12वीची परीक्षा दिलेली आहे त्यांनी सुद्धा परीक्षेपासून आता थोडा सुटकेचा निश्वास घेतला असणार आहे आणि या सुट्ट्यामध्ये जरा ते आता एन्जॉय करतात सगळे. तरीही सर्वांनाच करिअर अतिशय महत्वाचं आहे. 10वी आणि 12वी हे अतिशय महत्वाचे आयुष्यातील शैक्षणिक दृष्ट्या अतिशय खूप महत्वाचे टप्पे आहेत. त्यामुळं घरच्या व्यक्ती पालकांचं त्याकडे आवर्जून खूप जास्ती लक्ष असतं की आपल्या पाल्यांनी 10वी आणि 12वीला चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा, चांगले मार्क्स मिळवावेत आणि चांगले महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन चांगलं उत्तम करिअर घडवावं. यासाठी पालक आपले सजग असतात, दक्ष असतात. त्यामुळं विशेषतः ज्या मुलांची आता 10वी झालेली आहे तर त्या मुलांना 2-2.5 महिन्याच्या ज्या सुट्ट्या आहेत तर या सुट्ट्यामध्ये त्यांनी जे ठरलेले प्लॅन आहेत तर ते प्लॅन काही असे असतात ज्या गोष्टी आपण आतापर्यंत केलेल्या नाहीत, आपल्याला करायचे आहेत, आपल्याला शिकायचे. जनरली आपण 10वी झाली आता चला मग MSCIT लावूयात, पण आता कम्प्युटर आपल्याला पहिलीपासून आलेलं आहे. तर ते झालं. खूप साऱ्या गोष्टी आपण मधल्या काळामध्ये पण आजकाल शिकत आहोत. सगळे पालक त्याच्याबद्दल जागरूक आहेत की मुलांना खूप साऱ्या पोहणे असेल, सायकल चालवणे असेल, खूप साऱ्या गोष्टी आधीपासूनच शिकवत आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही आता त्या कामाला लागलेले सुद्धा असाल. फक्त या काळामध्ये मला काही तुम्हाला गोष्टी सांगायच्या आहेत. तुमचं जे शेड्यूल आहे त्या पद्धतीने चालू द्या. फक्त त्या शेड्यूलमध्ये आणखी काही ऍड करता आलं तर तुम्हाला नक्कीच चांगलं वाटलं तर त्या तुम्ही नक्की ऍड करा. तर या मुलांसाठी, ज्या मुलांना विशेषतः जे मराठी माध्यमातून शिकलेले आहेत आणि आता 11वी मध्ये जेव्हा जातील त्यांना समजा सायन्स घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं असेल किंवा कुठल्याही फील्डमध्ये इतर कुठल्या फील्डमध्ये जायचं असेल तर इंग्रजी अतिशय महत्वाची आहे. त्यामुळं तुमची जर इंग्रजीवरती चांगली कमांड नसेल तर ह्या सुट्ट्याच्या काळामध्ये 2-2.5 महिन्यामध्ये एक चांगला इंग्लिश स्पोकनचा एक क्रॅश कोर्स करून घ्या. कारण की तुम्ही जेव्हा महाविद्यालयात जाणार, कारण शाळेचं एक वेगळं विश्व असतं. शाळेचं सराउंडिंग, सगळ्या गोष्टी आणि महाविद्यालयाचं वेगळं असतं. त्याच्यामुळे तुमच्यासाठी हा ट्रान्झिशन पिरियड आहे. थोडं वातावरण सगळं बदलणार असतं. तर ते वातावरण कसं असतं त्याच्याबद्दल थोडी माहिती घेणं, महाविद्यालयाबद्दल माहिती घेणं, आपल्याला पुढं काय करायचं आहे. आजकाल अनेकांचं थोडं आधीच ठरलेलं असतं की आपल्याला काय करायचं आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी तयारी सुरू केलेली असती. पण ज्यांचं आणखी ठरलं नाहीये, थोडं तळ्यात मळ्यात आहे की काय करायचं काय नाही, तर त्या मुलांसाठी हा अतिशय महत्वाचा वेळ आहे. या 2 महिन्यामध्ये तुम्ही चांगलं स्वतःचं अनालिसिस करू शकता करून की आपल्याला नेमकं काय करायचंय, खरी आपली आवड कशामध्ये आहे, आपले पालक काय सांगत आहेत आणि आपल्याला जे आवडतं ते त्यासाठी पालक तयार आहेत का, की पालकाच्या डोक्यामध्ये दुसरं काही आहे. त्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेण्यासाठी तुमच्याकडची तुमचं जे मत आहे, तुम्हाला जे वाटतं ते पालकांना सांगणं आणि पालकांना जे वाटतं तर ह्या सगळ्या गोष्टींचं जे एक्सचेंज होणार आहे ह्या काळामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पालकांना समजावून सांगू शकता आणि पालक ही तुमच्या आवडी निवडी ओळखून तुम्हाला जे आवड आहे, आजकाल खूप सारे पालक सजग आहेत, त्यांना माहिती आहे
की आपल्या मुलांना त्यांना जे आवडतं तेच करू देणं अतिशय गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या काळामध्ये तुम्ही असे स्पोकनचा क्लास झाला, तुमचा एखादा सब्जेक्ट वीक असेल, मॅथमॅटिक्स वीक असेल, तर त्याचे जे बेसिक्स आहेत तर त्याचे क्रॅश कोर्स एखादा करून या सुट्ट्याच्या काळामध्ये करून घ्या. तसेच सोबतच कम्प्युटरचा क्लास झाला ते आहेच, ते करू शकता तुम्ही, अनेक जण करत असणार आहेत. सोबतच काही व्यक्तिमत्व विकासाशी निगडीत काही शिबिरे चालतात उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये, तर ते शिबिरं तुम्ही अटेंड करणं अतिशय गरजेचं आहे. जसे शिवम प्रतिष्ठान घारेवाडीतर्फे बालसंस्कार शिबिर घेतलं जातं, निवासी शिबिर आहे, ते शिबिर अटेंड करू शकता. रामकृष्ण मठाच्या माध्यमातून बालसंस्कारचे काही शिबिरे चालतात, ते सुद्धा तुम्ही नक्की अटेंड करू शकता. आणखी खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी आहेत, कला आहेत तुम्हाला, तर त्या शिकायच्या आहेत, तर त्याची 2-2 महिन्याचे, 15 दिवसाचे, 1 महिन्याचे जे क्लासेस आहेत तर ते करू शकता. सोबतच महत्वाचं म्हणजे या सुट्ट्याच्या काळामध्ये सर्वात महत्वाचं जर काय असेल तर आपल्याला आजकाल जे मोबाईलची जी गरज म्हणून आपण जे वापरणं, त्यापेक्षा आपण जास्ती कुठंतरी मोबाईल फोन वापरतोय, तर त्यापासून थोडं दूर राहता येतं का? बाकीच्या गोष्टींमध्ये आपलं मन वळवता येतं का? कारण मोबाईल आज प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग जरी झाला असला तरी सतत मोबाईलमध्ये राहणं हे काही आपल्या सगळ्यांसाठी ते चांगलं नाही, विशेषतः मुलांसाठी. कारण एकदा मोबाईलची सवय लागल्यानंतर तो मोबाईल तुमचा किती वेळ महत्वाचा, किती वेळ घेईल ते सांगता येत नाही. त्यामुळं अमूल्य असा वेळ आपला कधी वाया जाईल आपल्याला हे माहितीही होणार नाही. त्यामुळं या मोबाईल पासून थोडं दूर राहता आलं आणि आपण ज्या आवडीच्या गोष्टी आहेत दुसऱ्या, त्या गोष्टीमध्ये जर आपण स्वतःला गुंतवलं तर आपण नक्कीच मोबाईल पासून पण थोडं दूर जाऊ शकतो. महत्वाचं म्हणजे मित्रांनो, हा सुट्ट्यांचा जो काळ आहे 2-2.5 महिन्यांचा, त्यांच्या 10वी 12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी आणखी महत्वाचा कसा आहे तर त्यांना जर आणखी काही आवडीच्या गोष्टी, अशा गोष्टी असतील की 10 दिवस 15 दिवसाचा एखादा समजा विपश्यना करायचं, तुम्हाला 8-10 दिवसाचा कोर्स आहे, 8-10 दिवस तिकडे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला फोन वापरायचा नाहीये, 10 दिवस तुम्हाला मेडिटेशन आणि जे गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वीची जी विद्या आहे अतिशय प्रभावी आहे, जगभरातल्या अनेक लाखो व्यक्तींना या विपश्यनेचा फायदा झालेला आहे. ही विपश्यना जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला 8-10 दिवसाचा वेळ काढावा लागतो. जेव्हा तुम्ही शाळेत असता तेव्हा तुम्ही 8-10 दिवस एकत्रित काढणं थोडं अवघड असतं. जेव्हा तुम्ही महाविद्यालयात जाता तेव्हाही तुमच्या परीक्षा असतात किंवा काही ना काही असतं, त्यामुळे 8-10 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 15 दिवस असं काढणं खूप अवघड असतं. पण हा काळ आहे तो सुट्ट्यांचा, या काळामध्ये तुम्ही 10-12 दिवस निवांत काढून विपश्यना करू शकता. विपश्यनेमुळे जर तुम्हाला अनुभव येणार आहे तर तो सांगितल्यानंतर कळणार नाही, तो अनुभवण्याचा अनुभव आहे, तर ते करू शकता. सोबतच या काळामध्ये आपण आणखी काही गोष्टी करू शकता, ज्या गोष्टी पालकांनी पण करायला पाहिजे. पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना त्यांच्यावरती चांगल्या पद्धतीचे संस्कार कसे रुजवता येतील त्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतो. तसेच कारण शाळेच्या काळामध्ये पालक आपल्या मुलांना जास्ती वेळ देऊ शकले नसतील, पण ह्या सुट्ट्यांच्या काळामध्ये पालकांनी सुद्धा थोड्या सुट्ट्या घेऊन त्यांना काही ठिकाणी स्वतः सोबत घेऊन जाणं. जसं आता काही शहरामध्ये चांगले चांगले उपक्रम होत असतात. आधी शाळा आहे म्हणून मुलांना शक्य नसतं, पण या सुट्ट्याच्या काळामध्ये काही पुस्तक प्रकाशनाचे सोहळे असतील किंवा काही आणखी सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमाला तुम्ही आपल्या मुलांना घेऊन जाऊ शकता आणि त्यांचं जे एकंदरीत जे आयुष्य आहे तुम्हाला समृद्ध करायचं असेल, त्यांना पुस्तकं घेऊन देऊ शकता. अवांतर पुस्तकांची वाचनाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण करू शकता. वर्तमानपत्र कशा पद्धतीने वाचायचे, त्यातून आपल्याला जग कसं कळतं, महत्वाच्या गोष्टी कुठल्या बघायच्या, कुठल्या बघायच्या नाहीत, ह्या खूप बेसिक गोष्टी आपण मुलांना शिकवण्यासाठी या काळाचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करू शकता. तर मला वाटतंय आता व्हिडिओ आणखी जास्ती मोठा नको व्हायला, त्यामुळे आपण इथे थांबूयात आणि या उन्हाळ्याच्या सुट्ट्याचा तुम्ही जास्तीत जास्त सदुपयोग करा. ह्या सुट्ट्या हा सदुपयोग केल्यानंतर तुम्हाला आयुष्यभरासाठी या सुट्ट्या तुम्हाला आठवणीत राहतील की आपल्याला एवढ्या सुट्ट्या एकत्रित मिळाल्या. आनंद घेण्यासोबत या सुट्ट्यांचा काहीतरी आपण खूप चांगलं केलं असं आपल्याला परत नंतर कायमस्वरूपी आपल्याला असं वाटलं पाहिजे. सुट्ट्यांचा आनंद घ्या. धन्यवाद.